सर मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही NCLमध्ये असतानाही मला तो तुमचा कार्यकाळ मी त्यावेळेला बघितलेला आहे. नंतर CSIRला तुम्ही होतात. तर तो एक वेगळा अप्रोच घेऊन तुम्ही तुमची कामाची पद्धत राहिली आणि त्याला आपलं बदललेली धोरणं आपण ग्लोबलायझेशन आणि हे सगळ्यामध्ये आपण त्याचा स्वीकारही केला. पण हे सगळं होत असताना म्हणजे खरं तर 2 प्रश्न आहेत. चीनच्याबद्दल बोलताना तुम्हाला असं कधी वाटतं का की काही वेळेला चीनमध्ये लोकशाही नसणं, तिथली हुकुमशाही आणि तिथली जी व्यवस्था आहे, काम करण्याची पद्धत आहे, तीही त्यांच्या फायद्याची पडते. काही वेळेला लोकशाही खूप चांगली व्यवस्था आहे, पण काही वेळेला त्याच्यामुळं जी गती आपल्याला गाठायची ती गाठता येत नाही. तुम्हाला असा अनुभव आहे? तुम्हाला असं दिसतं? हे बघा, असा प्रत्येक ह्याच्यामध्ये बॅलन्स असावा लागतो, कळलं का? आणि त्यामध्ये ऑटोक्रेसी आणि डेमोक्रेसी, आय बिलीव्ह इन डेमोक्रेसी. इट्स सिम्पल बेसिकली. कारण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट नाहीतर हे होत नाही. म्हणजे टेम्पररी तुम्हाला काही त्याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे मिळतील. सध्या चीनमध्ये जी आतमध्ये हे चाललेलं आहे त्याच्यावर रात्री काल माझं डिस्कशन झालं होतं. मी त्यात जात नाही आता, पण लॉंग टर्ममध्ये आपण पाहूया काय. पण त्याच्यामधला मला एक फरक तुम्हाला मी सांगतो, मला काय दिसून आलं. NCLचा मी डायरेक्टर झालो त्यावेळी 1989 साल होतं. म्हणजे 2 वर्ष लिबरलायझेशन व्हायच्या आधी. त्यावेळी आपण सगळं इम्पोर्ट हे ते वगैरे ओपन झालो नव्हतो ना काय ते. आणि त्यावेळी मला आठवतं की पहिल्याच दिवशी मी जेव्हा आमचे जवळजवळ 1100 सायंटिस्ट होते, 9 वाजता मी डायरेक्टर झालो, 11 वाजता मी त्यांना उद्देशून बोललो आणि मी म्हटलं काय व्हायचं की आम्ही कधीही जगाच्या पुढे जाऊन काही केलं ना की आपली इंडस्ट्री घेत नसे. अरे ते जपानने केलं आहे का, ते अमेरिकेने केलं आहे का, अहो त्यांनी नाही केलं तर आपण कसं करणार वगैरे. तर मी असा एक प्रश्न विचारला स्वतःला की मी काय विकतोय? ज्ञान विकतोय. ज्ञानाची बाजारपेठ कुठली? भारत नव्हे, संबंध जग. कळलं ना? आणि माझ्या पहिल्या भाषणामध्ये मला अजून आठवतं की मी म्हटलं की नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी विल बी इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. आणि आपण आपली पॅटर्न्स त्यांना लायसन्स करू मोठ्या कंपन्यांना, लाईक जनरल इलेक्ट्रिक वगैरे. मी म्हटलं जनरल इलेक्ट्रिक कारण मी पॉलिमरमध्ये काम करतो आणि त्यांनी काहीतरी एक ब्रेक थ्रू मी त्याचा पाहिला होता. ते सगळं ऐकल्यावर एक सायंटिस्ट मला भेटले, यंग सायंटिस्ट. मला म्हणायला लागले की सर तुम्हाला माहिती आहे का की त्यांचं बजेट, जी जनरल इलेक्ट्रिकचं बजेट हे 2.5 पटीने जास्त आहे भारतापेक्षा. तर म्हटलं इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट दॅट मॅटर्स, इट्स द पॉवर ऑफ आयडिया दॅट मॅटर. आणि आम्ही म्हटलं आपण तुम्ही जनरल इलेक्ट्रिक म्हटलं वी टेक ऑन जनरल इलेक्ट्रिक. आणि मला अभिमान वाटतो सांगायला, मी 1989 हे म्हटलं आणि 1991 आम्ही 3 पॅटर्न्स आमची अमेरिकन पॅटर्न्स जनरल इलेक्ट्रिकला लायसन्स केली. कुठल्या ह्याच्यामध्ये माहिती आहे का? पॉलिकार्बोनेटमध्ये. ते इंजिनिअरिंग प्लास्टिक असतं, 40% त्यांचा वर्ल्ड मार्केट शेअर होतं. दे आर द लीडर्स. अँड वी शोड दॅट द सेम लॅबॉरेटरी जी कॉपी करत होती ती जगाच्या पुढे जाऊ शकली. कळलं. तर ह्यावेळी मुख्य मुद्दा माझा असा होता की आपण नॉलेज बेस्ड कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन पण व्हायला पाहिजे. आणि वर्ल्ड बँकचं एक हे होतं, मी चीनकडे येतोय, टेंडर होतं की त्यांच्या काही रिसर्च लॅबॉरेटरीज त्यांना रिफॉर्म करायच्या होत्या, केमिकल रिसर्च लॅबॉरेटरीज. आणि आम्ही कॉम्पिटिशन केलं. आतापर्यंत वर्ल्ड बँक टेंडर भरायची आम्हाला हे नव्हती, फॉरेन एक्सचेंज नव्हता. त्यावेळी फार हाल होते, तुम्हाला आपल्याला कल्पना असेल. आणि 91 मध्ये तर ते सोनं घाण टाकणं वगैरे अशी वगैरे प्रकार झाले होते. 1991 आपल्याला आठवत असेल. आणि आम्ही तिकडे जाऊन आम्हाला प्रेझेंटेशन करायचं होतं. ते बेक बॉरो स्टील म्हणतो ना आपण, तसं आम्ही केलं. माझे एक मित्र होते, त्याने आम्हाला इवन 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला ते मीटिंग रूमसाठी सुद्धा त्यांनी हेल्प केली वगैरे वगैरे. आम्ही असं सगळं करून, आणि जे आयुष्यात आम्ही कधी केलं नव्हतं ते करून दाखवलं आम्ही. आणि 3 अमेरिकन कंपनी, आर्थर डी लिटल, केम सिस्टम्स, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट प्लॅनर्स, वी बीट दम. कळलं की नाही. आणि वी वन दॅट कॉन्ट्रॅक्ट. हा इतिहास घडला. आणि त्यामध्ये त्यावेळी ॲम्बॅसेडर रंगनाथन म्हणाले की आत्तापर्यंत कन्सल्टन्सी इंडियाची ह्याने घेतली नव्हती, भारताची चीनने. हे पहिली वेळ हे आमच्या NCLने घडवून आणलं. पण त्याहून महत्त्वाचा भाग सांगतो मी तुम्हाला.
तो म्हणजे नॅनजिंग आणि सुटो या दोन याच्या हे होत्या आमच्या त्या लॅबॉरेटरीज होत्या. तर त्या नॅनजिंगची जी मेयरेस आहे तिने आम्हाला डिनरसाठी सगळ्यांना सत्कार केला आणि आम्हाला हे म्हणाले. आणि ती म्हणाली मला की माझी जी रिसर्च लॅबॉरेटरी आहे ती NCL सारखी व्हावी अशी माझी इच्छा आहे. मेयरेस आपले मेयर म्हणतील का? तर हा जो भाग आहे ना, कळलं की नाही, की विथ ओपन माइंड त्यांनी ती एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट त्यांचा आणि मला हे व्हायचं आहे हा माझ्या मते त्यातला महत्त्वाचा भाग होता. आता तुम्ही ब्रेन ड्रेन ब्रेन गेन वगैरे म्हणतो आपण, आपली मुलं जातात परत येत नाहीत वगैरे, आता यायला लागली आहेत. मी स्वतः 32 वर्षाचा असताना 2100 रुपये पगारावर परत आलो. मला पण काय प्रेरणा होती? मला मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो की आपण इन्स्टिट्यूट्स तर इतक्या मोठ्या निर्माण केल्या, इतक्या IITs, आणि आज म्हणजे अनेक जगभरातल्या मोठ्या कंपन्यांचे CEO आपल्याच भारतातली मुलं जाऊन तिथं यशस्वीपणानं करतायत. तुम्हाला तसे मोह न पडता परत येण्यामागची प्रेरणा काय होती? नाही, त्याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की मग ती हे सांगतो तुम्हाला. म्हणजे काय झालं की मी 1976 15 नोव्हेंबरला परत आलो बरं का. पण त्याच्या आधी काय झालं होतं, मी इंग्लंडमध्ये गेलो. माझी बॅचलर डिग्री केमिकल इंजिनिअरिंग ही आमच्या UDCTमधनं झाली. ती आता ICT आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. आणि मी म्हणजे संपूर्ण स्वदेशी आहे त्या दृष्टीने. म्युन्सिपल शाळेत गेलो, मराठीत शिकलो, काही फरक पडला नाही. जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तेव्हा बॅचलर डिग्री झाल्यावर मी टॉप रँकिंग होतो. सगळे अमेरिकेला जात होते, मी गेलो नाही. प्रोफेसर शर्मांबरोबर काम केलं इथे. PhD झाल्यावर मग पोस्ट डॉक्टर रिसर्चसाठी गेलो मी, आणि तिथून मग मी लेक्चरर झालो. आणि ते फार अनयुज्युअल होतं, कारण इंग्लंडमध्ये त्यावेळी पटकन लेक्चरर होता होत नव्हतं. मी 8 महिन्यात झालो ॲक्च्युली. एनिवे, आणि चांगलं होतं, घर होता, बंगला होता, गाडी होती, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आणि मला ह्यांचा डॉक्टर टिळक त्यावेळी NCL चे हे होते, डायरेक्टर होते. त्यांनी टेलेक्स पाठवला. आता लोकांना टेलेक्स म्हणजे काय पण माहिती नसेल, आता आपण फॅक्स म्हणतो, ईमेल म्हणतो वगैरे वगैरे, की तू डॉक्टर नायडूंना जाऊन भेट, डायरेक्टर जनरल CSIRचे, आणि सेव्हॉय हॉटेलमध्ये. आणि वेळ सांगितली आणि हे सांगितलं, आणि पण का जाऊन भेट वगैरे काय सांगितलं नाही. पण माझं एक आहे, गुरूंना ऐकायचं. ते म्हणाले मी गेलो लंडनला. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळी डॉक्टर नायडूंना इंदिरा गांधींनी पाठवलं होतं. कारण काय व्हायचं, आपली लोकं परत यायची आणि त्यांना नोकऱ्या मिळत नसत, हे मिळत नसत, आणि ते फ्रस्ट्रेट होऊन परत जायचे. आणि त्यावेळी प्रोफेसर खोरांना असेच आले होते, गेले परत, आणि त्यांना नोबेल प्राईज मिळाला. आपल्या कल्पना आहे अशा अनेक हे. तर ते करू नका, तिथे जा. तरुण जे असे हे असतील त्यांना ऑन द स्पॉट जॉब द्या, ब्युरोक्रेसी नाही, काही नाही वगैरे वगैरे असं करून. तर म्हणून त्यांना तर त्यांनी लिस्ट केली होती किती लोकांना. ते लंडनला गेले, वॉशिंग्टनला गेले, इथे गेले, तिथे गेले. त्या लंडनला मला बोलवलं होतं त्यांनी. आणि त्यामुळे सांगते अर्ध्या तासात त्यांनी मला एक भारताचं स्वप्न रंगवलं की असं करू शकशील, आणि तुझ्यासारखी मुलं आता, नंतर तू येशील म्हातारा झाल्यावर, पण आता तू जर आलास तर आपण हा भारत. आणि माझी एक स्ट्रेंथ आणि माझा एक विकनेस आहे दोन्ही. म्हणजे मी इथून विचार करतो, इथून करत नाही. मी इन्स्टंटली हो म्हटलं. आणि संध्याकाळी वैशालीला फोन केला, आणि ती माझ्या नेहमी अगदी बरोबर असते. ती म्हणाली देश बोलत असेल. आणि मी परत आलो, कळलं का. आणि परत आलो त्यावेळी मी मुद्दाम सांगू इच्छितो, कारण आपले बरेच असे विद्यार्थी वगैरे ऐकत असतील, तर त्यांच्यासाठी मी खास ऐकतो त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. त्यावेळी आज जर टेलिफोन हवा असेल तर 6 वर्ष लागायची. म्हणजे छाबडे यांच्या पुस्तकात तर त्याने म्हणाले तो टेलिफोन मिळाला की पूजा आणि पार्टी असायची. आज प्रत्येकाच्या याच्यात मोबाईल आहे, तो बदललेला आहे. जर्नल्स, सायंटिफिक जर्नल्सवर आम्ही अवलंबून असतो, कळलं का. ती सीमेलने यायची, 4 महिने लागायचे. म्हणजे इतर जगात काय झालं हे कळायलाच आपल्याला 4 महिने लागायचे. म्हणजे आपण जगाच्या पाठीमागेच सतत, असं होतं. मला एक इक्विपमेंट पाहिजे होती, वायझमर रिओगॉनिओमीटर. 2 वर्ष. का बरं? डिजिटली क्लिअरन्स, नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया सर्टिफिकेट. का बरं? कारण आपल्याकडे डॉलर्स नव्हते, कळलं का. आणि अशा परिस्थितीमधनं आम्ही जे काम केलं, मला अभिमान वाटतो
त्या परिस्थितीमध्ये आम्ही जे काम केलेलं आहे त्यातून मी फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो. नोबेल प्राईज नंतर ते सगळ्यात मोठं असं एक प्राईज समजलं जातं आणि न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली त्या पुस्तकात तुम्ही सही करता. मी एकुलता एक महाराष्ट्रीयन आहे आतापर्यंत 360 वर्षात केलेलं. पण हे काम कधी झालं? अशा काळात झालं ज्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं. म्हणून मी म्हणतो की इंग्रजीमध्ये सांगायचं तर स्केअरसिटी अँड ॲस्पिरेशन इज अ डेडली कॉम्बिनेशन. जेव्हा तुमच्याकडे काही नसतं ना पण तुमच्या आकांक्षा अशा आभाळाला हे करणाऱ्या असतात, हे कॉम्बिनेशन आहे ना हे प्रचंड आहे. अशा ह्याच्यामध्ये आम्ही काम केलं. आज या मुलांना हे कळणार सुद्धा नाही. कारण मी त्यांना सांगतो, परवा बोलत होतो त्यांच्याकडे की अरे आमच्या वेळी जर्नल्स 4 महिन्यांनी यायची, कळलं की नाही. त्यामुळे देशात काय चाललेलं आहे इतर ह्याच्यात ते आम्हाला 4 महिन्यांनी कळायचं. आता तुम्ही जगाच्या पुढे आहात कारण सगळी इलेक्ट्रॉनिक जर्नल्स आहेत. सूर्य अजून पूर्वेला उगवतोय आणि त्यामुळे आपण त्यांच्या आधी जागे होतो. त्यामुळे हार्वर्डचा जो स्कॉलर असेल तो वाचायच्या आधी 10 तास तुम्ही आधी सॉर्ट ऑफ हे होऊ शकाल. तर हा पण गरिबी मला नाही. इथलं हे पाहिजे, इथली श्रीमंती पाहिजे, इथला सॉर्ट ऑफ हे पाहिजे. आणि ते होतंय आता. मला सांगायचं मुद्दा त्यातला असा आहे की हे आता होत आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आजची ही तरुण, मला लोक डेंजरस ऑप्टिमिस्ट, दुर्दम्य आशावादी असं म्हणतात, कळलं की नाही. का सांगतो माझा दुर्दम्य आशावाद? मी तरुणांशी बरंच बोलत असतो. आत्ताच नवी मुंबईमध्ये 1200 मुलांशी मी संवाद साधला, आपल्याला कल्पना असेल. तर त्यावेळी मी म्हणत होतो आणि त्यावेळी म्हटलं की आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे, म्हटलं बघा सत्या नडेला आता मायक्रोसॉफ्टचा CEO झाला आहे, सुंदर पिचाई गुगलचा झाला आहे, तर तसं तुम्ही व्हायला पाहिजे. त्यामधले एक मुलगी उभी राहिली. मुलीच उभ्या राहतात हा बाय द वे, तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे. आणि मला म्हणे सर आमच्या डोक्यात काय चाललं तुम्हाला माहिती नाही आहे. अरे मी म्हटलं मी काहीतरी चांगलं बोललो असं वाटलं. सत्या नडे म्हणजे काय खायचं काम आहे का? नाही म्हणे सर तुमच्या वेळी तुमचं उद्दिष्ट एकच होतं, काही करून अमेरिकेला जायचं. त्यानंतरची जी पिढी आली, अमेरिकेला जायचंच पण चांगल्या कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्ट सारख्या जॉब मिळाला पाहिजे. त्याची जी पुढं होती ती अमेरिकेत तर जायचं, चांगली हे पण मिळायचं, पण त्याचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व्हायचं जसं सत्यनारायण. आमचं नाही. आम्हाला आमचे मायक्रोसॉफ्ट, आमचे गुगल आमच्या भारतामध्ये करायचे. कळलं का? तर ही नवी पिढी आहे. पण हे होतं आहे का? हे होतं आहे. स्टार्टअप इंडिया ही जी मुवमेंट सुरू झाली तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो काहीतरी एक मार्केट कॅपिटलायझेशन अशी एक टर्म आहे, कळलं की नाही. म्हणजे तुमचं व्हॅल्युएशन किती, कंपनीचं किती मौलाची तुमची कंपनी आहे असा एक नंबर असतो. आणि $1 बिलियन म्हणजे 100 कोटी. तर 2015-16 पर्यंत आपण दरवर्षी एक आपला स्टार्टअप $1 बिलियन मार्केट कॅप 100 कोटीचा व्हायचा, दर वर्षाला एक. 2021 मध्ये दर आठवड्याला एक. दर आठवड्याला एक नव्हे, 42 झाले, 52 नव्हे, 52 आठवडे असतात वर्षाला ऑलमोस्ट. तर हा जो बदल झालेला आहे त्याचं कारण देश बदललेला आहे. हा जो डिजिटल ॲक्सेस, आपण डिजिटल इंडिया हे जे म्हणतो ना, हे झालेलं आहे. सॉफ्टवेअर फार एक्सपेन्सिव्ह असायचं, आता ओपन सोर्स झालं आहे. स्टोरेज फार एक्सपेन्सिव्ह असायचं, आज क्लाउड म्हणजे प्रॅक्टिकली फ्री झालं. मोबाईल, आपल्याला कल्पना असेल, मोबाईल इंटरनेट जिओ ₹4 फक्त एका GB ला. बाहेरच्या देशामध्ये ₹40 असतात, ₹100 असतात, ₹200 असतात, ₹4 आणि व्हॉइस फ्री. तर हा जो बदल झालेला आहे ह्याच्यामुळे हे स्टार्टअप झालेत. पण ते आपण म्हणाल मग हे बहुतेक श्रीमंत घराण्यातले असणार, IIT मधले असणार, IIM मधले असणार, नाही आहे. म्हणजे मी त्याचा अभ्यास केला की येतात कुठून, IIT मधनं, IIM मधनं का कुठून येत आहेत. तुम्हाला ऐकून आनंद वाटेल, जवळजवळ 50% हे Tier 3 सिटीज, Tier 2 सिटीज आणि ड्रॉपआउट. ह्याचा अर्थ काय? ड्रॉपआउट्स. ह्याचा अर्थ काय की सांगली, सातारा, खेड, शिवापूर, ह्याच्यातला 27-28 वर्षाचा मुलगा 100 कोटी हे शक्यच नव्हतं तुम्ही श्रीमंत घराण्यात जन्माला आल्याशिवाय. तर ह्याला मी डेमोक्रेटायझेशन ऑफ वेल्थ असं म्हणतो.
त्यामुळे जेव्हा भारताचं भविष्य काय जेव्हा म्हणतो ना, अहो हे भविष्य मी घडवणार नाही आहे. 1 जानेवारीला मला 80 वर्ष होतात, मी घडवणार नाही आहे. किती वर्ष आहेत कोणाला माहिती. ही मुलं घडवणार आहेत जी 18 वर्षाची आहेत. तर हा एक वेगळा जो भारत आहे त्याची जी ताकद आहे माझ्या मते, म्हणून मी ते माझं एक पुस्तक आहे लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग, त्याला बेस्ट बिझनेस बुक ऑफ द इयर 2019चा अवॉर्ड मिळाला. तर त्याची कल्पना आहे बेडूकुडी नव्हे हनुमान उडी, बेडूकुडी नव्हे हनुमान उडी. आणि आपण करतोय का? अनेक क्षेत्रात होत आहे, अनेक क्षेत्रात होते. आता जसं तुम्ही आणि आपल्या ते लक्षात येत नाही आपलं हे होतं आहे म्हणून. तुम्हाला 2-3 उदाहरण मी सांगतो, कारण भारताविषयी मी एवढा ऑप्टिमिस्टिक आहे. तुम्ही हे बघा, आपण आता क्लायमेट चेंज आला, मग आपल्याला कार्बन न्यूट्रल व्हायचं आहे, मग त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आपले अनेक प्रयत्न चालू आहेत, बरोबर. लाईट एमिटिंग डायोड LED, म्हणजे आपल्या फ्लोरोसंट लाईट नव्हे, ट्यूबलाईट्स असतात ना तशा, त्यांनी मोठी कार्बन फुटप्रिंट होते, लक्षात आलं का. पण लाईट एमिटिंग डायोडमध्ये एनर्जी कन्झम्पशन अगदी कमी असतं आणि हे वगैरे वगैरे. तर आपल्याला जर डिकार्बनायझेशन आपण ज्याला म्हणतो, कार्बन कमी करायचं, तर त्यासाठी जायला पाहिजे. भारताने विक्रम केलेला आहे. 7 वर्षामध्ये आपलं जे 0.2% पेनिट्रेशन होतं ते 88% झालं. आणि हे कसं झालं आपण म्हणाल? इनोव्हेशन. ते इनोव्हेशन कसं होतं? डिमांड ॲग्रिगेशन, सगळं डिमांड ॲग्रिगेट करून जे $7 एका 9 वॅट बल्बची किंमत होती, ती 7 वरून आपण 1 आणली. हा जगात विक्रम झाला. 0.2%. ही बेडूकुडी नव्हे, ही हनुमान उडी. तुम्ही मोबाईल बघा, मोबाईलमध्ये 2007 फेब्रुवारीला आपण 231 देशामध्ये मोबाईल डेटा कन्झम्पशनमध्ये 156 होतो. 156 2007 मध्ये 156 होतं. पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण बेडूकुडी नाही घेतली, 156 वरून 100, हनुमान उडी 156 वरून पहिलं, आणि आपण मोबाईल डेटा ट्रान्समिशनमध्ये जगात आता पहिल्या डेटा, डिजिटल पेमेंटमध्ये आज पहिल्या आहोत. चीनच्या बरेच असे पुढे गेलेले आहेत. तर हा जो डिजिटलचा भाग आहे, डिजिटल इंडिया हा जो भाग आहे, माझ्या मते मोठी अपॉर्च्युनिटी आहे. हल्लीच मी एक इंटरव्ह्यू दिला होता की जे फ्युचर आहे दॅट इज डिजिटलायझेशन, डिसेंट्रलायझेशन आणि डिकार्बनायझेशन. आणि या तिन्ही ह्याच्यामध्ये आपण वेगात जाऊ शकू. त्याला टेक्नॉलॉजी आणि पॉलिसी ह्या एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.